शहराच्या मध्यभागी एक आलिशान बंगला होता. या बंगल्यात पियुष त्याच्या कुटुंबासोबत राहत होता. पियुषचा बंगला खूप मोठा होता, पण त्याचं कुटुंब लहान होतं. त्याच्या कुटुंबात त्याची बायको तानिया आणि मुलगी सोनिया होती. आई, तू म्हणाली होतीस की तू मला नवीन बॅग आणि स्टेशनरी घेऊन देशील. हो, पण तू पाहतेस ना, मी थोडी बिझी आहे. मी तुला उद्या शॉपिंगला घेऊन जाईन. नाही नाही आई, मला आत्ताच जायचंय. सोनिया खूप हट्टी होती आणि एकदा का तिने हट्ट केला की ती रडून रडून अख्खं घर डोक्यावर घेत असे. अगं काय झालं माझ्या बाळाला? का रडतय? आईने मला सांगितलं होतं की आज ती मला नवीन बॅग आणि स्टेशनरी घेऊन देईल, पण आता ती बोलते की ती बिझी आहे. बस एवढंच ना, मग मी आहे ना, मी तुला हे सगळं घेऊन देतो. नाही बाबा, तुम्ही सगळं ऑनलाईन ऑर्डर कराल. मला स्वतःला जाऊन घ्यायचंय आणि तेही आत्ता. तानिया, तू मुलीसोबत जा ना. गेले असते, पण तुम्ही बघताय ना, मी अख्खा दिवस काम करते. एकतर नवीन बाई पण मिळत नाहीये. अरे हो, मी सांगायला विसरलो. माझ्या गावातली एक गरीब बाई मला काल रस्त्यात भेटली होती. ती काम शोधत होती. आपल्याला बाई हवी आहे ना, मी तिला आज बोलवलं आहे. तेव्हाच डोर बेल वाजली. तानियाने तिला आत बोलावलं. गीता तिची मुलगी राधा सोबत आली. या गीताताई. तानिया, मी सांगितलं होतं ना, या गीताताई आहेत, आमच्या गावातल्या आहेत. यांना आजच कामावर ठेवूया. बरं. तानियाने गीताला सगळं काम समजावून सांगितलं. बघितलंस, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. तू सोनिया सोबत जा आणि मॉल मध्ये शॉपिंग करून ये. गीताताई घराची साफसफाई करून टाकेल. नाहीतरी मी इथेच आहे. बरं. अरे, आपण शॉपिंगला जाणार. सोनिया खूप खुश होती. ती तिची नवीन बॅग, कंपास बॉक्स, टिफिन वगैरे आणायला चालली होती. काही वेळाने तानिया आणि सोनिया तयार होऊन कारने निघून गेले आणि गीता आणि राधा मिळून घर साफ करू लागले. गीताताई, तुम्ही इथे सर्वंट क्वार्टर मध्ये राहू शकता. मी तानियाला सगळं समजवलेलं आहे. खूप खूप धन्यवाद दादा. गीता एक विधवा होती आणि गावात तिचं आणि तिच्या मुलीचं पोट भरणं कठीण झालं होतं. म्हणून ती शहरात काम शोधायला आली आणि येताच तिला नोकरी आणि छत दोन्ही मिळालं. संध्याकाळी तानिया आणि सोनिया घरी आले. सोनियाच्या हातात खूप फुगे, खेळणी, बॅग आणि इतरही अनेक गोष्टी होत्या. अरे हे काय, तुम्ही दोघी तर बॅग विकत घ्यायला गेला होता ना? घेतलं ना, हे बघा. तुमच्या लाडकीला शॉपिंग करताना प्रत्येक गोष्ट पसंत पडते. तिने 5 नवीन ड्रेसेस आणि शूजही घेतलेत आणि काही खेळणीही. आणि हो, शेवटी बॅग आणि काही स्टेशनरी पण घेतली. निदान बरं केलं की बॅग घेतली, नाहीतर तुला आणखी एकदा घेऊन गेली असती. गीता आणि राधा त्यांना पाहत होते. राधाचं लक्ष फक्त त्या बॅग आणि कंपास बॉक्सवर होतं. गीताने सगळं सामान उचलून सोनियाच्या खोलीत ठेवून दिलं. रात्री गीता आणि राधा सर्वंट क्वार्टर मध्ये निघून गेले. आई, यांचं घर किती मोठं आहे. असणारच, हे मोठे लोक आहेत. आई, मला पण सोनियासारखी बॅग आणि पेन्सिलचा डब्बा हवा. नाही बाळा, एवढ्या मोठ्या इच्छा ठेवू नकोस. मला कशी बशी नोकरी मिळाली आहे. जे सगळं चांगलं राहिलं ना, तर तुला शिकवू शकेन. ठीक आहे आई, पण जर आपल्याकडे पैसे वाचले तर तू मला शिकवशील ना? हो, नक्की. गीता खूप खुश होती. शहरात आल्याबरोबर तिला नोकरी मिळाली. दुसऱ्या दिवशी सकाळी गीता आणि राधाने साफसफाई करायला सुरुवात केली. राधा झाडत झाडत सोनियाच्या खोलीत गेली. तिथे टेबलवर तिची बॅग ठेवली होती. राधाचं लक्ष त्या बॅगवर गेलं. किती सुंदर बॅग आहे ही. माझ्याकडे पण अशी बॅग असती तर, आणि मी पण शाळेत गेले असते तर. राधाने त्या बॅगला हात लावला आणि तेव्हा सोनिया तिथे आली. हे तू काय करत आहेस? ही माझी बॅग आहे. मी तर कालपासून पाहते. तुला माझी बॅग आणि माझ्या गोष्टींवर लक्ष आहे तुझं. खबरदार जर माझ्या वस्तूंना हात लावलास. सोनियाने राधाला खूप ऐकवलं.
तू माझी नोकर आहेस, नोकरासारखीच राहा. जर मी तुला काही मागितलं तर ते तू धावत आणायचंस. हो. सोनिया राधाला वाईट वागवत होती. ही गोष्ट गीताला माहित होती, पण गीताला या नोकरीची खूप गरज होती. काही हरकत नाही राधा, सोनिया बेबी तुला काही बोलू दे, तू तिला उलट उत्तर नाही द्यायचं. पियुष दादांची कृपा आहे म्हणून आपल्याला नोकरी मिळाली. बघ, सगळं आहे आपल्याकडे, जेवण छप्पर एवढंच नाही तर मी तुझं शाळेतही नाव घातलंय. राधाने तिचे अश्रू पुसले. खरंच? हो, सोनिया बेबी सारखी मोठी शाळा नाही, पण सरकारी शाळेत तुझी ऍडमिशन झालीये. हे तू खूप चांगलं केलंस आई. दुसऱ्या दिवशी, गीता, ही सोनियाची जुनी बॅग आणि टिफिन आहे आणि कंपास आहे, राधाला कामी येईल. राधाने त्या सगळ्या वस्तू घेतल्या. तानिया सोनियाला एका मोठ्या दुकानात घेऊन गेली स्कूल युनिफॉर्म घ्यायला. तानियाने पैसे दिले आणि झटकन स्कूल युनिफॉर्म आणि बुक्स घेतले आणि गीता राधाला सरकारी शाळेत घेऊन गेली. इथे नाव लिहा आणि त्या रांगेमध्ये उभी राहा. जेव्हा तुझा नंबर येईल तेव्हा तुझा युनिफॉर्म आणि पुस्तकं मिळतील. खूप तासांनी राधाचा नंबर आला आणि त्यांना मोफत पुस्तकं आणि युनिफॉर्म मिळाला. राधा खूप आनंदात होती. ती सगळ्या तिच्या बुक्सना कव्हर लावत होती आणि सोनियाने तिची पुस्तकं टेबलवर ठेवून दिली आणि ती गेम खेळण्यात बिझी झाली. दुसऱ्या दिवशी सूर्योदय झाल्यावर राधा उठली. उठ आई, लवकर उठ, आपल्याला स्कूलमध्ये जायचंय. आणि इथे तानिया सोनियाला उठवून दमून गेली. उठ सोनिया, आपल्याला शाळेत जायचंय. आज शाळेचा पहिला दिवस आहे बाळा, असं नाही करायचं. झोपू दे ना आई. उठ बाळा, लवकर उठ. राधा आणि गीता स्कूल गेट उघडण्याच्या आधीच पोहोचले होते. राधा खूप उत्साहात होती. तिला शाळेत शिकायचं होतं आणि इकडे सोनिया शाळेच्या पहिल्याच दिवशी लेट झाली. राधाचं पूर्ण लक्ष टीचरकडे होतं. सोनियाचं लक्ष लोकांच्या बॅग्स आणि वस्तूंकडे होतं. तिची बॅग तर माझ्यापेक्षाही चांगली आहे, मम्माला सांगावं लागेल नवीन बॅग आणायला. मधली सुट्टी झाली आणि राधा तिच्या टिफिन मध्ये चटणी पोळी पाहूनही खुश होती. तिकडे सोनियाच्या टिफिन मध्ये चीज सँडविचेस होते, तरी ती उदास होती. राधा धावत येऊन आईच्या गळ्यात पडली आणि सोनिया येताच कंटाळली होती. तिने तिची स्कूल बॅग फेकली आणि ओरडू लागली. राधाकडे चांगल्या वस्तू, चांगली शाळा आणि सुख सुविधा नाहीत, पण तरीही ती खुश होती. सोनियाकडे सगळंच आहे, तरीही ती दुःखी आहे. राधा गरिबीतही आनंदी आहे आणि सोनिया श्रीमंतीतही दुःखी. पैसाच सगळं नसतो, लहान लहान आनंद पैशांपेक्षा मोठे असतात.